Good evening, all of you. My name is Parth Sunune from class 8 from PD Foundation Trivijanam. तर आज आपला टॉपिक आहे मायक्रोऑर्गॅनिझम्स, स्प्रेड अँड पोएम. तर आज आपण मायक्रोऑर्गॅनिझमच्या विषयी बघणार आहोत. मायक्रोऑर्गॅनिझम which we can see only under मायक्रोऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स जे आपण फक्त आपल्या मायक्रोस्कोपने पाहू शकतो, आपण डोळ्याने बघू शकत नाही. तर त्याचे आपण टाईप पाहणार आहोत. पहिला टाईप आहे अल्गाय. सेकंड आहे व्हायरस. थर्ड आहे फंगी. फोर्थ आहे बॅक्टेरिया. फिफ्थ आहे प्रोटोजोआ. तर हे टाइप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत. आपल्या मायक्रोऑर्गॅनिझम्स कुठे कुठे बघायला मिळतात? इन नेचर, इन सॉइल, वॉटर अँड एअर. आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम्स सॉइल मध्ये, वॉटर मध्ये अँड एअर मध्ये बघायला मिळतात. तर मग अल्गाय म्हणजे काय? अल्गाय आपण कशासाठी यूज करतो? अल्गाय म्हणजे जी आपण टूथपेस्ट बनवण्यासाठी किंवा आईस्क्रीमच्या क्रीममध्ये क्रीम बनवण्यासाठी आपण अल्गाय यूज करतो. आता व्हायरस हे हा एक आजारचा प्रकार आहे. व्हायरस जे समजा एक्झाम्पल कोरोना व्हायरस, बर्ड फ्लू एक्सेट्रा खूप सारे असतात. आणि फंगी म्हणजे जे समजा आपलं शिळण नाही, त्याला जेव्हा बुरशी येते, आपण त्याला बुरशी म्हणतो, त्याला फंगी असं म्हणतात. म्हणजे एखादी शिळण नाही, त्याला आपण 2-3 दिवस डब्यात ठेवलं तर ते त्याला त्याच्यावर जी लेअर येते त्याला फंगी असं म्हणतात. बॅक्टेरियाचे खूप सारे टाईप्स असतात, म्हणजे अलग अलग टाईप्स असतात. बॅक्टेरिया म्हणजे एक असा एक लेअर की बॅक्टेरिया म्हणजे असा एक मायक्रोऑर्गॅनिझम, सिम्पलेस्ट हे ऑर्गॅनिझम्स, त्याला बॅक्टेरिया असे म्हणतात. आणि प्रोटोजोआ एक बॅक्टेरिया मायक्रोऑर्गॅनिझमचा सिंगल सेल यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहे. थँक्यू.